चलो चालू करू. तर आज काय बघायचं आपण? तिसरा फॉल्ट म्हणजे फॉल्ट सिक्वेन्स नेटवर्क. तिसरं कुठलं? एल एल जी फॉल्ट सिक्वेन्स नेटवर्क. एल फॉल्ट सिक्वेन्स नेटवर्क. एल फॉल्ट आता कसा बघा. हे बघ, हे काय झालं? ER1 EY1 EB1 ZR1 ZY1 आणि ZB1. ओके. आता फॉल्ट कुठला आहे आपला? एल फॉल्ट. म्हणजे बघा, आणि इथं काय असणार आहे? ग्राउंड. आता हे एकमेकांना टेकलेत आणि हे ग्राउंडला टेकलेलं आहे. ओके, हा फॉल्ट आहे, बरोबर. I B आणि हा काय असणार आहे? IF. मग हा काय असणार आहे? IR. हा 0 होणार. IR इज इक्वल टू 0. आर फेज मधला करंट 0 होतोय, बाकीचे दोन फेज मधला करंट फार ह्यूज वाढतो त्यावेळी. ओके. मग बघा, आता फॉल्ट झाल्यानंतर आपल्याला दिसणार काय काय? तर हे दिसणार आहे. एवढं काय दिसणार? IR. ओके, काय म्हणूया याला आपण? ऍट फॉल्ट किंवा ड्युरिंग फॉल्ट. ड्युरिंग फॉल्ट सर्किट कंडिशन्स. ओके. IR 0 होते, त्यानंतर काय होणार? IY प्लस IB इज इक्वल टू IF. फॉल्ट करंट होणार हो, बरोबर. त्यानंतर हे दोन व्होल्टेजेस, इथले जे व्होल्टेजेस आहेत बघा, VY प्लस VB इज इक्वल टू 0. ठीक आहे. प्लस म्हणण्यापेक्षा आपण इज इक्वल टू म्हणू. दोन्ही पण 0 व्हायला लागले, प्लस कशाला म्हणा? VY इज इक्वल टू VB इज इक्वल टू 0. 0 ला टिकले ते. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला बघायचंय आपलं सर्किट काय येते. ओके. मग बघा, आता सिक्वेन्स व्होल्टेजेस काय लिहितो आपण? सिक्वेन्स व्होल्टेजेस. VR1 काय लिहितो आपण? 1/3 VR प्लस VY प्लस VB. VR0 लिहितो हे असं. VR0 पहिला VR0 पासून स्टार्ट करतो. VR0 इज इक्वल टू 1/3 VR प्लस VY प्लस VB. ठीक आहे. VR1 काय लिहितो? 1/3 VR प्लस K VY प्लस K स्क्वेअर VB. बरोबर. आता हे लक्षात कसं ठेवायचं? ह्याच्यात कन्फ्युजन होतं का तुमचं, की इथं K लिहायचं का K स्क्वेअर लिहायचं? हा, तर लक्षात कसं ठेवायचं बघ. आपल्याला कन्फ्युजन काय आहे? K स्क्वेअर
आणि के स्क्वेअर के, हे कन्फ्युजन आहे आपल्याला. ठीक आहे, ओके. हे कधी येणार आहे? ह्याच्यात बघा के लहान आहे आणि के स्क्वेअर मोठा आहे. चढता क्रम. काय? चढता क्रम. मग मला सांगा, व्ही आर वन आणि व्ही आर यांच्यात मोठं कोण आहे? व्ही आर मोठा आहे. लहान कोण आहे? हा लहान. म्हणजे इथं जर मी व्ही आर वन लिहिलं, व्ही आर वन लिहिलं, तर हा लहान आहे, हा त्याच्यापेक्षा जरा मोठा, हा त्याच्यापेक्षा जरा मोठा. चढता क्रम मिळाला आपल्याला. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जर जायचं असेल तर के के स्क्वेअर. हे काय असते? इज इक्वल टू टाकायचं. हे विचारलं तर के के स्क्वेअर आलं पाहिजे. कळतंय का? लक्षात आलं? जर तुम्ही हे आकडे व्यवस्थित लिहिले, त्यातलं लॉजिक समजून घ्या. काय असंच लक्षात ठेवायचं असते, कन्फ्युजन असेच दूर करायचे असते. म्हणजे बघा, व्ही आर वन किंवा व्ही आर झिरो, व्ही आर वन आणि व्ही आर टू, मला काय म्हणायचं सांग, हे विचारलंय आपल्याला. बरोबर? हे काय सिमेट्रिकल कॉम्पोनंट आहेत. म्हणजे एखाद्या व्होल्टेजचे जर आपण त्याला स्प्लिट केलं, वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलं, तर हे होणार आहेत. म्हणजे हे लहान आहेत. हे जो उत्तर काय आहे ते 1/3 1 1 1 1 1 के के स्क्वेअर के. इथं बघा 1/3 आहे, हा लहान फॅक्टर आहे. त्यानंतर के आहे, त्यानंतर के स्क्वेअर आहे. म्हणजे चढता क्रम आहे याच्यात. लहानापासून मोठ्यापर्यंत जाणं हे मोठं आहे, हे लहान आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत जाणं आपल्याला चढता क्रम फॉलो करायला लागतो. 1/3 लहान आहे, त्यानंतर 1 मोठा आहे, त्यानंतर के, त्यानंतर के स्क्वेअर. समजलं का? आणि जर उलट लिहायचं असेल तर के स्क्वेअर के असं. लक्ष ठेवायचं, विसरायचं नाही. मग काय काय जण असं पण म्हणतात, हे बघा, विचारलंय आपल्याला व्ही आर झिरो, व्ही आर वन, व्ही आर टू. 0 1 2 आले ना ह्याच्यात. 0 1 2, के रेस टू 0, के रेस टू 1, के रेस टू 2. संपला विषय मधल्या ह्याच्यात. 0 1 2 0 1 2, के रेस टू 0 म्हणजे 1, के के स्क्वेअर. संपलं. फक्त याला 1/3 बाहेर लिहायला विसरायचं नाही. आता अजिबात. हा, ओके. व्ही आर टू 1/3 व्ही आर प्लस ओके. हा, आता सांगा बघा, व्ही वाय व्ही बी 0 आहेत, हे 0 टाकले, काय आलं? VR/3. ठीक आहे, इथं काय आलं? VR/3. इथं काय आलं? VR/3. काय तर तुम्हाला कळालं येत ना? काय तुम्ही विचार करू शकता? काय काय विचार करणार? बर, सिक्वेन्स व्होल्टेजेस 1/3 येते. बघा, याच्यातनं मी काय म्हणणार, इथं लिहिले VR0 इज इक्वल टू VR1 इज इक्वल टू VR2 इज इक्वल टू VR/3. हे फार मोठं कन्क्लुजन आलं. ह्याचा अर्थ काय लावणार मी? याचा अर्थ काय लावणार? व्होल्टेजेस, तिन्ही व्होल्टेजेस इक्वल यायला लागलेत. 3 सिक्वेन्स व्होल्टेजेस इक्वल.
याचा अर्थ काय? नेटवर्क आर इन 3 नेटवर्क सिरीज मध्ये असणार का पॅरलल मध्ये असणार? हा हा कळालं? जो एलजी फॉल्ट होता त्या एलजी फॉल्ट मध्ये काय झालं होतं? करंट तिन्ही सेम आले होते. पॉझिटिव्ह सिक्वेन्स, झिरो सिक्वेन्स आणि निगेटिव्ह सिक्वेन्स करंट सेम आले होते. करंट सेम कधी येतात? ज्यावेळी नेटवर्क सिरीज मध्ये कनेक्टेड असतात त्यावेळी. सिरीज मध्ये करंट सेम असतोय, पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतात. म्हणजे व्होल्टेज तिन्ही सेम आलेत. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, हे व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल ते आले, पण हे 3 सिक्वेन्स व्होल्टेजेस सेम आले ना. त्याचा अर्थ काय? 3 सिक्वेन्स नेटवर्क आर इन पॅरलल. ओके, पहिलं तर क्लिअर झालं, संपलं. इथंच आपल्याला नेटवर्क लक्षात राहिलं. मग पण एवढ्यावर ग बसायचं नाही, अजून हाय पुढं थोडस बघा. आता पुढची कंडिशन वापरायची, आय वाय प्लस आय बी इज इक्वल टू आय एफ. आता त्याच्यावरनं बघूया काय येते. ओके, हा हे बघा, हा त्यात काय आले? आय आर इज इक्वल टू 0 ते पण आले. आणि बघा काय काय कंडिशन आहे त्यात. आय आर इज इक्वल टू 0 आणि आय वाय प्लस आय बी इज इक्वल टू आय एफ. मग आय आर साठी मी काय लिहिणार सांगा आता? सिमेट्रिकल नेटवर्क, सिमेट्रिकल कॉम्पोनंट्स मध्ये बोला. हा, हे सारखं बोलायला लागतंय, त्याशिवाय लक्षात राहत नाही. हे आम्ही नाही बोलणार जाऊ असं म्हणून काय होत नाही. ठीक आहे, बोलायला लागतंय, सारखं म्हणायला लागतंय याच्यात. हा सांगा, आय वाय ला काय लिहिणार मी? हा, आय आर 0 प्लस के स्क्वेअर प्लस के आय आर 2 प्लस हा आय आर 2. ठीक आहे, इज इक्वल टू आय एफ, इज इक्वल टू आय एफ. मग आता ह्यांना इकडे इकडे करू काय तर बघा. 2 आय आर 0 प्लस आय आर 1 के स्क्वेअर प्लस के प्लस आय आर 2 के प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू आय एफ. आता याचा आन्सर काय येते? के स्क्वेअर प्लस के -1. करेक्ट. आणि याचं पण -1. म्हणजे तुम्ही काय लिहिलं बघा, 2 आय आर 0 प्लस बर मायनस बर. ठीक, मी असं लिहिणार होतो, आय आर 1 -1 प्लस आय आर 2 -1. 1च -2 कसं? -1 इज इक्वल टू आय एफ. ओके, इज इक्वल टू आय एफ. आता हे बघा, वर एक इक्वेशन आहे, हे आहे 0 बरोबर. मग ह्याच्यावरून मी काय लिहू शकते? आय आर 0 इज इक्वल टू मायनस आय आर 1 मायनस आय आर 2. आता याला 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 टाकूया इथं. ओके, मायनस आय आर 1 मायनस आय आर 2, मायनस आय आर 1 मायनस आय आर 2 ला मी काय टाकणार? प्लस आय आर 0. ठीक आहे, बघा काय लिहितो इथं, 2 आय आर 0 प्लस आय आर 0 इज इक्वल टू आय एफ. म्हणजे आय एफ काय आला? 3 आय आर 0, 3 आय आर 0. आपल्याला फॉल्ट करंट पण कॅल्क्युलेट करायला लागतं ना. फॉल्ट करंट मिळाला, लक्षात आलं? ओके, हा, आय एफ इज इक्वल टू 3 आय आर 0. आता
एवढ्यावरून नेटवर्क काढायला येतं काय बघूया. अजून आहे पुढं थोडस ह्याच्यात. आता एक तर कळालं तुम्हाला, काय कळालं आता हाय इन्फॉर्मेशन वरून, म्हणजे बेसिक तुम्हाला सर्किट ड्रॉ करायचं सेन्स आला असेल आतापर्यंत, तर आपल्याला लक्षात येते 3 व्होल्टेजेस पॅरलल मध्ये आहेत. तर 3 व्होल्टेजेस सेम आहेत, म्हणजे 3 नेटवर्क पॅरलल मध्ये आहेत, हे तर कळालं आपल्याला. पण अजून त्याच्या पुढे एक छोटस अनालिसिस आहे की नेटवर्क नॉर्मल पॅरलल आहेत का अँटी पॅरलल आहेत, हे पण शोधायचं आहे. मग त्यासाठी अजून जरा पुढे जायचं ह्याच्यात. मग बघा आपण काय म्हणले, VR0 इज इक्वल टू VR1 इज इक्वल टू VR2 इज इक्वल टू VR/3 इज इक्वल टू VR/3 हे एक म्हटले आपण. आणि एक कंडिशन काय वापरल्या बघा. हा बरं ठीक आहे, याच्यावरूनच येईल आपण. ठीक आहे, म्हणजे बघा हा, आणि एक कंडिशन काय याच्यातली, ही एक विसरू नका, इथंच लिहितो मी. IR इज इक्वल टू 0, म्हणजेच काय IR0 प्लस IR1 प्लस IR2 इज इक्वल टू 0. हे काय, हे डोळ्यासमोर राहू दे तुमच्या. आता बघा VR0 इज इक्वल टू VR1 हे घेतो मी पहिला. ह्याच्यातनं आपल्याला काय मिळते बघू. VR0 च्या बाबतीत आपण काय लिहितो, VR0 आठवते मायनस IR0 Z0, बरोबर आहे ना, इज इक्वल टू ER1 मायनस IR1 Z01. आठवलं का काय, विसरलाय ना एक दिवसाच्या गॅपनं लगेच. सिक्वेन्स नेटवर्क मध्ये आपण हे लिहितो ना असं, सिक्वेन्स नेटवर्क आठवले, पॉझिटिव्ह सिक्वेन्स नेटवर्क असा आहे, त्यात ER1 येतोय, EMF येतो त्याच्यात. हा हे लिहिलं. मग याच्यावरून आपण काय करूया, IR0 काढू. ठीक आहे, IR0 इज इक्वल टू बघा ER1 मायनस IR1 Z01 डिवायडेड बाय Z0 आणि याला होल निगेटिव्ह साईन देऊया. ओके, त्यानंतर असंच मी काय करतो अजून, VR1 इज इक्वल टू VR2 असं लिहितो. VR1 इज इक्वल टू VR2, ER1 मायनस IR1 Z01 इज इक्वल टू मायनस, सांगा हा हा, मग IR2 साठी मी काय लिहिणार, ER1 मायनस Z01 डिवायडेड बाय Z02 आणि हे सगळं मायनस. ओके, हे झालं. मग वर एक इक्वेशन आहे, IR0 प्लस IR1 प्लस IR2 इज इक्वल टू 0. IR इज इक्वल टू 0 घेतलंय आपण. ठीक आहे, मग ती इक्वेशन मध्ये आपण टाकूया सगळं, ते इक्वेशन मध्ये टाकूया. हा सांगा काय ना, IR0 आणि IR2 च्या जागी ह्या व्हॅल्यू टाकूया. मग बघा असं लिहितो मी, IR1 प्लस, हा ठीक आहे, डायरेक्टच मायनस लिहायचं तुम्हाला, पण डायरेक्ट मायनस लिहा, मायनस हा ER1 Z01 डिवायडेड बाय Z0. ठीक आहे, मायनस ER1 अपॉन Z02 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. आता हे थोडंसं आपल्याला रिअरेंज करायला लागणार आहे. ठीक आहे, ह्या Z0 ना सेपरेट डिवाइड करू, या Z02 ना सेपरेट डिवाइड करू, हे मायनस साइन आत घेऊ, हे आपण करूया.
ओके, ठीक आहे. बघा, IR1 मायनस, परत एकदा लिहायला लागणार मला, ER1 मायनस IR1 Z01 डिवायडेड बाय Z0 मायनस ER1 मायनस IR1 Z01 डिवायडेड बाय Z02 इज इक्वल टू 0. मग हे IR1 मायनस, बघा, ER1 डिवायडेड बाय Z0 प्लस, ओके, IR1 Z01 डिवायडेड बाय Z0 मायनस ER1 बाय Z02 प्लस IR1 Z01 डिवायडेड बाय Z02. ठीक आहे, Z02 इज इक्वल टू 0. मग हे IR1 एकत्र करूया आपण. IR1 इज इक्वल टू 1 प्लस Z01 डिवायडेड बाय Z0 प्लस Z01 डिवायडेड बाय Z02 इज इक्वल टू ER1 1 अपॉन Z0 प्लस 1 अपॉन Z02. ओके, याला असं. मग आणि थोडस आपल्याला रिअरेंज करायला लागणार. बघा, IR1, ठीक आहे, IR1. आता मी काय करतो, डिनॉमिनेटर कॉमन करतो. Z0 Z02, इथं काय येणार, Z0 Z02 प्लस Z01 Z02 प्लस Z01 Z0, ठीक आहे, इज इक्वल टू ER1 Z02 प्लस Z0 डिवायडेड बाय Z02 Z0. बघा, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. ओके, आता ह्याला हे डिवाइड करू इकडं. ओके, मग बघा त्यातनं काय येतंय बघू आपण. IR1 इज इक्वल टू ER1 Z0 Z02 प्लस Z01 Z02 प्लस Z01 Z0. आता हे न्यूमरेटरला जी टर्म होती ना, याला मी डिवाइड करतो. Z02 प्लस Z0. ओके, Z02 प्लस Z0. आता बघा, ह्या Z01 आहे ना, Z01 ला कॉमन घेतो. IR1 इज इक्वल टू ER1 आणि ह्या Z02 प्लस Z0 च्या टर्म ना सेपरेट डिवाइड करू असं. कळालं? मग बघा काय लिहितो मी, Z0 कॉमन घेतो, Z01 Z02 प्लस Z0 आणि इथं येणार Z02 प्लस Z0 प्लस Z02 Z0 डिवायडेड बाय Z0. ठीक आहे, हे आलं असं, तर हे कॅन्सल झालं. ओके, मग बघा फायनल इक्वेशन काय आलं, IR1 इज इक्वल टू ER1 डिवायडेड बाय Z0 प्लस Z0 प्लस Z02 Z0 डिवायडेड बाय Z02 प्लस Z0. ओके, आता एवढ्या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला सर्किट ड्रॉ करता येईल काय? येईल. यस, गुड, एक नंबर. आणि हा काय, सिरीज मध्ये. लक्षात आलं, नेटवर्क्स पॅरलल मध्ये, नेटवर्क्स पॅरलल मध्ये. ठीक आहे, आणि इम्पिडन्सेस बघा, Z0 ला Z01 आहे इथं. ठीक आहे, Z01 ला हे दोन पॅरलल मधले आहेत. ठीक आहे, मग याला मी असं लिहू का,
पुढच्या पेजवर लिहितो बघा. IR1 इज इक्वल टू ER1 डिवायडेड बाय Z01 प्लस Z0 पॅरलल टू Z02. ओके, हे असं. ठीक आहे. आता एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला सर्किट ड्रॉ करायला येते. सर्किट ड्रॉ बघा करूया आपण आता. नेटवर्क काय पॅरलल मध्ये, म्हणजे मी पॅरलल पहिले नेटवर्क काढतो. ओके, हा नेटवर्क पॅरलल काढतो. ओके, Z01 ER1 IR1 VR1 VR2 ओके आणि VR0. हा इथं Z02 आणि Z0. ठीक आहे, हे असं आहे. इथले करंट्स काय आहेत, हे IR2 आणि IR0. ठीक आहे. आता बघा, हे दोन पॅरलल मध्ये, हे दोन पॅरलल मध्ये आणि हे ह्याला असं सिरीज मध्ये. ठीक आहे. आता बघा, हे दोन पॅरलल मध्ये, हे पॅरलल कॉम्बिनेशन सगळं ह्या इम्पिडन्सला सिरीज मध्ये झालं. हे नेटवर्क कळलं. हे बघा, IR1 इथे यायला लागलाय, IR2 यायला लागलाय, IR0 यायला लागलाय. सगळे एंटरिंग करंट इज इक्वल टू लिव्हिंग करंट. तिन्ही करंट एकत्र यायला लागले. काय झालं, IR1 प्लस IR2 प्लस IR0 इज इक्वल टू 0. लिव्हिंग करंट आहे का, नाही, इज इक्वल टू 0. ते पण मॅच झालं आपलं, ते पण मॅच करायचं होतं. ठीक आहे. आणि हे व्होल्टेजेस इक्वल आहेत पॅरलल मध्ये. समजलं का, हे असं नेटवर्क कळलं. एक्झामला हे असते, ह्याच्यावर फार चांगले चांगले क्वेश्चन फ्रेम झालेत. ह्याच्यावर जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं बुक मिळते का, कशाला आपण टेक्स्ट बुक प्रॅक्टिस करतोय, टेक्स्ट बुक वरचे क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे. त्याच्यावरचे जर पॉवर सिस्टम मधले हे सिमेट्रिकल नेटवर्कवरचे जर क्वेश्चन सोडवायला तुम्ही चालू केले, तुम्हाला लक्ष देईल त्यात की ह्याच्यावर फार चांगले चांगले क्वालिटी क्वेश्चन फ्रेम झाले. फक्त ते क्वेश्चन आन्सर करायला तुम्हाला माहित काय काय पाहिजे, हे बघा. हा, तुम्हाला माहित काय काय पाहिजे, हे जे बेसिक आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा. हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, इथनं सुरुवात करायला लागते. कळालं. ठीक, काय शंका, इथपर्यंत कळालं. हा, आता आपण कुठं जायचंय, पुढं IF काढायचं ना आपल्याला. IF च प्रोव्हिजन करून ठेवलंय आपण. IF इज इक्वल टू 3 IR0. ठीक आहे. आता IR0 काढू आपण. हा, IR0 या सर्किट वरून काढू शकतोय का, IR0 या सर्किट वरून काढू शकतोय का, काढू शकतोय. हा बघा, हा काय आहे, हा IR1 आहे. ओके, आणि IR0 इथं आहे. तो डायरेक्शन अपोजिट आहे त्याची, मग मायनस साईन लिहायचं. करंट डिव्हिजन रूल वापरू शकतो का आपण. हा करंट आहे इकडं आणि इकडं, दोन पॅरलल पाथ आहेत त्याला, करंट डिव्हिजन रूल वापरू शकतोय. मग IR0 काय लिहिणार सांगा मला, IR0 काय लिहिणार. हा, बघून घ्या एकदा व्यवस्थित. IR0 काय लिहिणार, IR0 इज इक्वल टू मायनस IR1. हा सांगा. हा, ज्यातला करंट काढायचा आहे, ज्या रेजिस्टन्स मधला करंट काढायचा आहे तो घ्यायचा नाही, दुसरा घ्यायचा. करंट डिव्हिजन रूल मध्ये दुसरा इम्पिडन्स घ्यायचा. तो इम्पिडन्स काय आहे, Z02 डिवायडेड बाय टोटल इम्पिडन्स Z02 प्लस Z0.
आणि हे मायनस साईन का लावलं कळालं का? कारण डायरेक्शन अपोजिट आहे ना. जर समजा आपण रेग्युलर जर डायरेक्शन घेतली तर ती अशी येणार आहे. तर अशी डायरेक्शन असती तर ते पॉझिटिव्ह घेतलं असतं मी तिथं, हे पॉझिटिव्ह घेतलं असतं. ते डायरेक्शन तिथं अपोजिट आहे म्हणून आपण काय केलं, निगेटिव्ह साईन घेतलं. ओके, हे IR0 आलं. आणि IF म्हणजे काय? IF म्हणजे 3IR0. म्हणजे बघा तुम्हाला IF हा असा विचारला जातोय, असा पण तुम्ही काढू शकता 3IR1. ओके, IR0 टाकले मी इथं. ठीक आहे, 3IR1 Z02 डिवायडेड बाय Z02 प्लस Z0 Z0. Z0. ठीक आहे, यस. समजलं? एक्झामला विचारतात मला मोस्टली. एक्झामला काय विचारलं जातं यामध्ये, फॉल्ट करंट काढा. काय विचारलं जाते, फॉल्ट करंट. आणि तुम्हाला दिलं जाते पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट इन द सर्किट इज गिवन ॲज व्हॅल्यू त्याची. आणि पॉझिटिव्ह म्हणजे इम्पिडन्सेस तिन्ही दिले जातात, झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स, पॉझिटिव्ह सिक्वेन्स, निगेटिव्ह सिक्वेन्स. त्याच्यावरनं फॉल्ट करंट काढा म्हणतात. ठीक आहे, मग त्यावेळी तुम्हाला हे माहित असल्याशिवाय फॉल्ट करंट काढता येत नाही, लक्षात घ्या. समजलं का? तर असा फॉल्ट करंट काढायचा. ओके, आता पुढे जाऊया, आपला लास्टचा पॉइंट आहे. ठीक आहे, लाईन टू लाईन फॉल्ट किंवा ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हे बघा, एल और LLLG फॉल्ट. ओके, फॉल्ट सिक्वेन्स नेटवर्क. ठीक आहे, आता हा काय फॉल्ट आहे बघा, बाकीचे 3 बघितले आपण, ते अनबॅलन्स्ड फॉल्ट बघितले, लक्षात घ्या. त्यात हा एक, हे असले क्वेश्चन असेल, बॅलन्स्ड फॉल्ट. कारण काय झाले, तिन्ही फेज जमिनीला टेकलेत. ठीक आहे, आता त्यातला तिन्ही फेज मधला करंट बॅलन्स असणार आहे, जास्त असणार आहे बरं का, ह्यूज करंट असणार आहे. सगळ्यात सिव्हिअर फॉल्ट आहे हा, करंट फार जास्त जातो, पण 3 फेज मधला करंट बॅलन्स असणार आहे. 3 फेज मधला करंट जर बॅलन्स असला तर आपण काय लिहितो, IR प्लस IY प्लस IB इज इक्वल टू झिरो. आणि काय लिहितो आपण, IR इज इक्वल टू IY इज इक्वल टू IB इज इक्वल टू IF. 3 फेज मध्ये सेम करंट आहे, लक्षात आलं का? कळतंय? हा, आता त्याची डायग्राम काढू. आता हे आपल्याला लगेच कळतंय. जरी समजा डायग्राम काढायचीच म्हटलं तर मग हे परत कशाला लागतं. ठीक आहे, हे कळालं. ओके, हे सोपंच आहे एकदम. बघा, हे काय झालं, तिन्ही टेकलेत आणि तिन्ही ग्राउंडला टेकलेत. ओके, ER EY EB. ठीक आहे, Z0 किंवा ZR ZY ZB यातला IR. तर हे बॅलन्सच असते, त्यामुळं हेच बघा आपण काय लिहू शकतो, ER1
EY1 आणि EB1 असं पण लिहू शकतो आपण. आणि IR, IY, IB आणि हा जो करंट जाणार आहे हा IF, फॉल्ट करंट. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावरून काय लिहिणार मी? IR इज इक्वल टू IY इज इक्वल टू IB इज इक्वल टू IF आणि IR प्लस IY प्लस IB इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे लक्षात आलं. आणि VY इज इक्वल टू, सॉरी पहिलं आर लिहू, VR इज इक्वल टू VY इज इक्वल टू VB. ठीक आहे, इज इक्वल टू 0. ग्राउंडला टेकतो म्हणल्यावर 0. लक्षात आलं हे असं. आता बघा, हे जर 0 झालं, ठीक आहे, हे तिन्ही फेज 0 झाले, मग मला सांगा VR इज इक्वल टू 0 आणि IY, IB, IF हे पण सगळे 0 आहेत. मग याच्यावरून अजून एक आपण कन्क्लुजन काय काढू शकतो बघा. ठीक आहे, करंटच्या आधी VR चं कन्क्लुजन काढू. बघा, VR0 प्लस VR1 प्लस VR2 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग त्यामध्ये जर आपण सिक्वेन्स नेटवर्क मध्ये जर लिहिलं VR0, VR1, VR2 इज इक्वल टू 1/3 1 1 1 1 1 K स्क्वेअर K आणि हे सगळे बघा VR, VY आणि VB हे सगळे 0 आहेत. हे सगळे 0 झाले तर याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला? हे सगळे 0 झाले तर पुढं हे पण लक्षात येतं आपल्याला की VR0 इज इक्वल टू 0, VR1 इज इक्वल टू 0, VR2 इज इक्वल टू 0. हे लक्षात येते. VR0 काय लिहितो आपण? मायनस IR0 Z0. इथं काय लिहितो? मायनस IR1 Z01 इज इक्वल टू मायनस IR2 Z02. ठीक आहे. आता यामध्ये इम्पिडन्स 0 नसते, मग काय झाले? काय 0 असते? इथं बघा काय मला कळालं, IR0 इज इक्वल टू 0. इथं मला सांगा स्पेशल केस आली इथं. हा, काय आलं याच्यावरून? IR1 इज इक्वल टू ER1 अपॉन Z01. हा, फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आलं याच्यातनं. आणि हा काय आला? IR2 इज इक्वल टू Z0. कसं? IR2 इज इक्वल टू 0. काय लक्षात आलं याच्यातनं? जर बॅलन्स्ड फॉल्ट झाला किंवा ट्रिपल लाईन फॉल्ट किंवा ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला तर निगेटिव्ह सिक्वेन्स करंट आणि झिरो सिक्वेन्स करंट येतच नाही येत. फक्त कुठला येतोय? पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट येतोय. ठीक आहे, फक्त पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट येतोय. म्हणजे या फॉल्टचं जे फॉल्ट सिक्वेन्स नेटवर्क असणार आहे ते पण फक्त पॉझिटिव्ह सिक्वेन्स नेटवर्कच असणार. बघा हे ठीक आहे. ER1 Z01 आणि IR1 हे झालं तुमचं सिक्वेन्स नेटवर्क. सिक्वेन्स नेटवर्क ऑफ
ओके, लक्षात आलं. आणि बघा हाच आय एफ काय लिहिलं होतं आपण, आय एफ इज इक्वल टू आय आर प्लस, बरोबर, हे लिहिलं होतं आय आर इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय एफ. मग बघा आय एफ इज इक्वल टू आय आर, बरोबर, यामध्ये आय आर 1 प्लस आय आर 2 प्लस आय आर 0 हे दोन्ही 0 आहेत. मग काय आलं, आय एफ इज इक्वल टू आय आर 1. म्हणजे जर तुम्हाला 3 फेज बॅलन्स फॉल्ट जर झाला त्यावेळी जो फॉल्ट करंट येणार आहे तो फक्त पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंटच असणार, आय आर 1च असणार. लक्षात आलं का? ओके, झालं, इथं आपलं हे कंप्लीट झालं. एनी डाऊट्स, काय शंका आहेत का? काय शंका आहेत का? एकदा बघा व्यवस्थित.